मित्रांनो, जर कुठल्या पोरीनी साडीवरचे फोटो पोस्ट करायला सुरू केले की लगेच समजून जायचं त्या पोरीचं लग्न ठरलंय आणि तिचा बार लवकरच उडणार आहे. तुम्ही करू नका पोस्ट, नाही तर तुमचा पण बार उडून टाकते. तर मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. एका कुरकुरे पॅकेट मध्ये 35 कुरकुरे असतात. अशा ताजा घडामोडी पाहण्यासाठी माझ्या पोस्ट लाईक करा. उद्या बिस्किट पुड्याचं सांगतो. गली में खिच खिच मिक्स की गोली लो, खिच खिच दूर करो. तर हा वाला व्हिडिओ माझ्या बहिणीसाठी. तुम्ही तुमच्या बहिणीला टॅग करा. तुझ्यासारखी बहीण भेटणं हे माझं नशीब आहे, पण तुला माहिती माझं नशीब किती खराब आहे. अय मित्रा, मी तुला दारू पिताना बघितलंय, तुला दारू पिऊन लोळताना बघितलंय, नालीमध्ये पडताना पण बघितलंय. मी तुझं सगळं बघितलंय. मी बघायचं राहिलोय ते म्हणजे तुझं लग्न. कधी घेतो मग उरकून? हा, डडंग डडंग डिंग 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 डिश. भावांनो, जी पोरगी घरच्यांना खोटं बोलून तुमच्यावरती प्रेम करते, जर तीच पोरगी तुम्हाला खोटं बोलून तुम्हाला चुना लावणार नाही, त्याची काय गॅरंटी? काल मी जेवताना लिंबू पिळत होतो आणि जळकी लोक माझ्यावर लिंबूचा डाव करायला लागलेत. लिंबूचं सरबत करून पितो भाऊ मी. हा, मया नादी लागू नको बघ. ढोलकी तुझी. सगळ्यात अगोदर हॅपी न्यू इयर त्या लोकांना जे माझ्यावर सारखंच जळत राहतात. तुम्ही असंच जळत राहा, मी तुम्हाला असंच कोलत राहतो. हॅपी न्यू इयर. लग्नाच्या पंक्तीमध्ये जो आपल्याला जागा करून ठेवतो ना, तो आपला कट्टर मित्र. चला जेवायला मग. स्वतःच्या बुडा खालचा अंधार सोडून तुम्ही लोकांवरती हसा. मी येतोय मार्केटला, तुम्ही फक्त बघत बसा. आजकालच्या शहरातल्या बाया त्यांच्या लेकरांना चॉकलेट पप्पी देऊन शाळेत पाठवतात, आणि आम्ही एक होतो लाता मुख्य खाल्ल्याशिवाय शाळेतच गेलो नाही. नुसता मार खायचा बाबा. तुला मी बोलत नाही. चांगल्या पोराला प्रपोज काय येत नाही, तर एखाद्या पुरीची मागणी येते. असं म्हणून मी माझ्या मित्राची समजूत काढली. काय सांगाव, 30-32 वर्षाचं झालंय. असं म्हणून शांत बसावं लागतंय, पण त्याला पोरगीच द्याय नाही कुणी. रे अवघड आहे. मी काय म्हणतोय, जे तुम्ही आता करताय ते मी लय आधी करून बसलोय. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, मार्केटमध्ये शेंगदाणे, वाटाणे, फुटाणे आणि काही जरी आलं ना, बदामाची किंमत भाऊ कधीच कमी होत नाही बरं का. लावा ताकद. मित्रांनो, 31 डिसेंबरला एवढी दारू रुपया 1 तारखेला अख्खी दारू संपली पाहिजे. हॅशटॅग बेवडी संघटना. 31 डिसेंबर. या वर्षीपासून एक नवीन ऋतू सुरू झालाय वाटतं. दिन को उन्हाळा, रात को पावसाळा, सुबह को थंडाळा आणि अधून मधून असा ढगाळा. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको. पोरींचं किती अवघड असताना. एखाद्या पाहुण्यांच्या घरी गेल्यावर एकच दिवस त्यांचा पाहुणचार करतात. दुसऱ्या दिवशीपासनं कपडे, भांडे, खलबत्ते, बिलबत्ते सगळं साबण लावून घासा लावतात. लय अवघड आहे. घाला मांडी, घासा भांडी. आजकालच्या पोरींना काहीच लागत नाही हो. फिरायला गाडी, खिशात मनी आणि दिसायला फक्त माझ्यावानी. दिसतो का नाही चिकना फट पांढरा शिपट कार्यक्रम. असली की फसली असलं काही नसतं. काय काय पोरी तुझ्यासारखं काळ थोबाड बघून पण नुसत्या हसत्यात. तुलाच म्हणतोय काळ्या तोंडाच्या. हे बघा पोरींनो, मी तुम्हाला देतोय गुलाब. जर तुम्ही नाही घेतला माझा गुलाब तर तुम्हाला 100%
होतीन जुलाब. इव पोरी अगोदरपासनच दिसायला गोऱ्या पान असतात, वरन क्रीम पण लावतात. आई शपथ सांगतो LED बल्ब पण दिसतात. नुसता पांढरा शेपट कार्यक्रम. इव जी आपल्या मनामध्ये आपण त्या पोरीच्या ब्लॉक लिस्ट मध्ये लावा ताकद. इव मी ज्या पाखरावर प्रेम केलं त्या पाखराला दुसऱ्यांच्या गच्चीवर बसायला लय आवडायचं. मग मी त्या पाखराला माझ्या पिंजऱ्यातून आजाद करून टाकलं. चल पाखरा आजाद केलं. अय भावा, ती गेली ना तुला सोडून, मग काय दुसरी पाठवायची. पण सॉरी बोलून तिच्या पुढं प्रेमाची भीक नाही मागायची, कळलं का? चल मी काय म्हणतोय भावा, लग्न करायला एवढा पण उशीर नको करू. तुझ्या हातावर मेहंदी लावायचं सोडून तुझ्या डोक्यावर मेहंदी लावा लागल. म्हातारा झालास तू, म्हाताऱ्या. काय होती तिच्या ओठावरची लाली, मला नंतर कळलं. विमल खात होती आई घाली, नुसती पाचपत ठोकायची कुठवी. सरकारने जशी लाडकी बहीण योजना काढली तशीच एक लाडका भाऊ योजना काढा. लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिल्यात, लाडक्या भावाला 300 रुपये द्या. म्हणजे लाडक्या भावाचं रिचार्ज तरी भागन. द्या 300 रुपये. हा मुख्यमंत्री आमच्यासाठी पण काढा लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री मुलांसाठी पण का. रात में जागने वाला हर कोई लड़का आशिक नहीं होता. काय काय आमच्या सारखे सिंगल पोरं पण असतात जे रात्रभर नुसते रील बघत असतात. 1.5 GB डाटा ओव्हर. इव माझ्या डिअर मित्रांनो, पावसाळा वाढत चाललाय, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. कारण डोळे पुसायला लय जण येतील, पण तुमचा शेमूड पुसायला एक पण पोरगा येणार नाही. त्यामुळे काळजी घ्या. इव ही खास शायरी माझ्या मित्रासाठी. तुम्हाला शायरी आवडल्यावर तुम्ही तुमच्या मित्राला टॅग करू शकता की शेर से बडा कोई शिकारी नहीं होता और मेरे दोस्त से बडा कोई भिकारी नहीं होता. भिकार चोट तुलाच सांगतोय. पैसे बुडवायला मित्र तुझ्या सारखा, पैसे बुडवायला. भावा, तू ज्या पोरीसाठी सिगरेट पितोय ना, आज तीच पोरगी दुसऱ्या कोणासाठी तरी चिंच खायली. चिंच हा चिंच. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आपला होणारा सासरा हा श्रीमंत पाहिजे आणि आपली होणारी बायको ती एकुलती एक पाहिजे. मग काय नुसता बाजार. मला ना फेमस नाही व्हायचं, मला इंस्टाग्राम वरच्या प्रत्येक पोरीच्या मनावर राज्य करायचंय, ते बी वन साइड. हा मोठ्या भावाच्या लग्नाची सगळ्यात जास्त आतुरता असते ते म्हणजे लहान भावाला. सगळ्यात जास्त धडपड करतो ते म्हणजे लहान भाऊ. दोघांचं प्रेम असल्यामुळे नाही हो, घरच्यांनी सांगितलेलं असतं ना मोठ्या भावाचं झाल्यावर तुझं करतो, त्यामुळे सगळे. मेल्यावरती पण भूत बनून येणार, पण भावा तुझी साथ कधीच नाही सोडणार. भूत माझ्या हरणीला तर माझ्या मित्रांनो, जर तुम्हाला कुठली पोरगी दादा बोलली की आपण पण तिला आजी, मावशी, काकू, चिमणी, ठिमणी, शेमडी, बिमडी काय पण म्हणायचं, पण अपमान सहन करून घ्यायचाच नाही. अय शेमडे. मित्रांनो, जर तुमचं कुठं भांडण झालं तर मला बोलवा, मी येणार नाही असं कधीच होणार नाही. कारण मला भांडण बघायला लय आवडतं. करा मग भांडण. येऊ
माझ्या खूप जवळचा एक मित्र आहे. तो माझ्या फोटो मध्ये कधीच नसतो, पण दारू प्यायची म्हणली की सगळ्यात पहिल्यांदा तोच हजर असतो. ए बेवडे, तुलाच म्हणतोय. आजकालच्या शेमड्या पोरींचं कसं झालंय, 4 चपली हाना पण मला इंस्टाग्रामची क्वीन म्हणा. अगं तुला रील्स काढता येतात का शेमडे? घरी जाऊन भांडे घास. आगे नाम है मेरा बुलबुल, मैं तो वाली हूँ. नाम है मेरा. सगळ्या देशांमध्ये भारत एकमेव देश आहे जिथं डोकं दुखल्यावर गोळी नाही खात, तिथं 90 मारतात. एक गोड घेतला की डोकं कसं. अगं तू मला सोडल्यावर माझं हृदय तुटल ती का काचेची बॉटल आहे? ह्याला त्याला सगळ्याला तुझ्या हृदयाच्या आतमध्ये ठेवती. तुझं हृदय आहे का 5 स्टार हॉटेल आहे? हा चाकण झुले. ना कोणत्या पुरीचे वेड होते, ना अभ्यासाची आवड होती. सोबत 4 हरामी मित्र होते आणि शेवटच्या बेंचवर फक्त आमचेच राज्य होते. हॅशटॅग बॅक बेंचर संघटना. यू पोरींनो, तुम्हाला जर रिप्लाय द्यायचा असेल ना तर जरा वेळेवर द्या. सकाळी 1, दुपारी 1, संध्याकाळी 1. रिप्लाय देताय का गोळ्या देताय खेकड्यांनो? यू आजकालच्या शेमड्या पोरी मोकार भाऊ खात्यात. त्यांना काय माहिती, मी त्यांना चड्डीवर पाठवतो. यू अगं तू माझी मंजुळी, तुला बी आलाय डोळ्यानं खालती खाली पोळी. मंजुळी तुला बी आलाय. आयुष्याच्या वाटेवर आपली मैत्री अशीच निभावशील ना, जास्त काय मागत नाही रे मित्रा. फक्त तुझी आयटम एक दिवस मला गाडीवर फिरायला देशील ना. बुर्र. मी काय म्हणतोय भावांनो, ज्या पुरींनी 4-5 पोरांना चुना लावलाय, जर त्याच पुरींनी तुम्हाला हळद लावली तर तुम्हाला कसं वाटन? कसं वाटन? यू आम्हाला ना पोरगी पाहिजे ना त्या पुरीचं प्रेम पाहिजे. आम्ही तर बेवडे माणसं आहे हो. आम्हाला फक्त देशी पाहिजे. सकाळ दुपार संध्याकाळ फुल फकाट. यू अरे 10 रुपया, अरे 1 रुपया, देशी विदेशी 10 रुपया, अरे 10 रुपया. तुमच्या मैफिलीत चर्चा रंगती आमची, याच्यावरूनच कळतंय अख्ख्या मार्केटमध्ये किती हवा आहे आमची आणि काय लायकी तुमची. चला घरी आता घरी. यू आताच 12वीचा निकाल लागलाय. जे परत पास झालेत ते पुढे ऍडमिशन घेतील आणि ज्या पुरी नापास झाल्यात त्यांच्या घरचे त्यांचं लग्न लावून देतील. हा शुभ मंगल सावधान. शुभ मंगल कोंबड्याची बायको कोंबडी आणि जी पोरगी माझ्या मित्राला रिप्लाय नाही देणार ती पोरगी शेमडी. यू ऐ शेमडे. अय दीदी, मार्केट मध्ये चाललोय, तुला फेअर अँड लवली आणायची का? बरं पावडर, बरं लिपस्टिक, बरोबर येताना घेऊन येतो. टॅग करा तुमच्या अशा दलिंदर मित्राला जो बोलतो 5 मिनिटं गाडी दे लगेच परत आलो. 5 मिनिटं तर म्हणतो पण 2 तास काय येत नाही. तुमच्याकडे असे मित्र असतील तर टॅग करा. तेरी मेरी दोस्ती प्यार में बदल गई. तेरी मेरी दोस्ती. मित्रांनो, चांगली बायको भेटणं ते महत्वाचं नाहीये, बायको भेटणं ते सगळ्यात महत्वाचं आहे. काळी शेंद्री फिंद्री हेंबडी बिंबडी खिंबडी लंगडी बिंगडी कशी बी असू द्या, पण बायको भेटणं ते सगळ्यात महत्वाचं आहे. क्या बीबी मिली यारो दीवाना बना डाली. क्या बीबी मिली यारो दीवाना बना डाली. कसं विसरून राहो ते माझं लहानपण, जेव्हा लहान असताना पोरी छोटा पोरगा समजून पप्पी देऊन जायच्या. आता तसलं कोण भेटतच नाही ना राव.